दारुड्या नवऱ्यासंग संसार करून लक्ष्मीची संसाराला वैतागून आत्महत्या। एका गावामध्ये लक्ष्मीबाई राहत होती। तिचं लग्न एका बेवड्या मुलासंग लावलं होतं। तो नवरा भाऊसाहेब दररोज दारू पिऊन येत होता आणि घरी आल्यावर दररोज त्या लक्ष्मीबाईसोबत भांडण करत होता। दररोज हे चालत होतं। एका दिवशी खूप दारू पिऊन घरी आला भाऊसाहेब। काही चालता येत नव्हतं, कारण तो खूप पिऊन आला होता। तरी आल्यावर सरळ त्याने लक्ष्मीला जेवण वाढ म्हणून सांगितले। लक्ष्मीने जेवण वाढलं आणि ताट वाढून दिला, पण भाऊसाहेब जेवणाला लाथ मारून म्हणाला, हे काय जेवण बनवलं यास मी खात नाही। मग लक्ष्मी म्हणले, तुम्ही पैसे दिले का जेवणाचे सामानासाठी? तू भाऊसाहेब उलटा बोलते। लक्ष्मी स्वयंपाक करायचा जेवणाला म्हणून काही पण साहेबा करते आणि लक्ष्मीला मारहाण केले असल्याने आणि मरून पडल्यासारखे झोपून राहिला। लक्ष्मी हे दररोज संताप होता। दररोज हे घरामध्ये चालू होते, भांडण चालू होती। तिला त्यात काही कळेना। संसारासाठी ती त्याच्यासोबत राहत होती। त्यांना लहान 2 मुली होती। ती मुलीसुद्धा छान होता। त्यांना पण भाऊसाहेब पाहत नव्हता। हा दररोजचा बेवडा। घरामध्ये भांडण चालू असताना मुलीसुद्धा घाबरत होत्या। लक्ष्मीने एक निर्णय घ्यायचा विचार केला। आता आपण इथे राहायचं नाही, आपण माहेरी जाऊ। ते सांगून भाऊसाहेबला पुन्हा राग येतो आणि भाऊसाहेब महाराज करतो, आता हे जास्त वाढले होतं। मला हा लक्ष्मीचा डोकं फोडलेला होता, कारण डोक्यात लाकूड टाकला होता। या कारणामुळे लक्ष्मी दवाखान्यामध्ये ॲडमिट होती। 2 मुली संग माहेरून आई वडील आल्यावर ते पण परेशान झाले होते की मुलगी दवाखान्यामध्ये तिच्या नवऱ्याने डोक्यात लाकूड टाकला होता, त्यामुळे तिला 15% पडलेले होते। तिच्या मनात फार संताप होता। काही दिवसांनी लक्ष्मी बरी होते आणि तिचे आई वडील तिला माहेरी घेण्यासाठी आले होते, पण लक्ष्मी काही माहेरी यायला तयार नव्हते। तिला माहीत होतं की आता तरी भाऊसाहेब सुधारणं। 2 ते 3 दिवस भाऊसाहेब दारू पिऊन येत नाही। तिला वाटलं आता भाऊसाहेब सुधारायला आहे, पण बसवायची खोड काही मोडत नसते। काही दिवसांनी माझे दारू पिऊन येतो आणि काही न कारण असताना लक्ष्मीला मारहाण करतो। असे कारणाने लक्ष्मी फार वैतागली होती। तिला आता काही कळेना, आपण आता काय करावे। रोज या भांड्याने ती कंटाळ होती। असे कारणामुळे तिने स्वतःच्या गळ्याला फाशी घेतली। मग दुसऱ्या दिवशी घरी येतो, पाहतो तर लक्ष्मीने फाशी घेतलेली आहे। त्याची तर दारू नशा सगळी उतरून जाते। आता त्याला काहीच कळेना। 2 मुली लहान होत्या। मग त्याला कळलं होतं, लक्ष्मी फार दिवसापासून आपल्याला दारू सोडण्यासाठी सांगत होती, पण आपण ऐकलं नाही। तर या कथामध्ये तुम्हाला काय वाटलं की लक्ष्मीचे चुकीचे निर्णय घेतला की वाईट निर्णय घेतला, हे तुम्ही कमेंटमध्ये नक्की सांगा। तर मैत्रिणींनो आणि मित्रांनो, तुम्हाला कथा कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा। आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि शेअर करा। आणि अशाच नवनवीन कथा दररोज न चुकता ऐकण्याकरिता आमच्या चॅनलला सबस्क्राईब नक्कीच करा। धन्यवाद।